पिंजरा पिंजरा रे. अरे एक मुलगी तुला आय लव्ह यू म्हणते आणि तू ठेवू का विचारतोयस? गजा तुला काय झालंय? कोणी आहे का तुझ्या समोर? हा तात्या तात्या. बरं बरं मी 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 आता फोन ठेवते. पण ऐक ऐक ऐक, माझा फोन ठेवल्यानंतर लगेचच माझा कॉल डिलीट करायचा आहे. ठीक आहे. मी आता फोन ठेवते. कोणचा फोन होता? हा नाही फोन म्हणलं कोणचा होता? मित्राचा. फक्त आता का म्हणलं तो? त्याचं नाव तात्या आहे. म्हणजे त्याचे घरचे लोक त्याला प्रेमाने तात्या तात्या म्हणून बोलवतात. प्रेमाला तात्या बोलवतात या गावात तरी शक्य नाही. का हो तात्या? अहो एक मला सांगा, कुणी कोणाचं दुर्योधन दुःशासन नाव ठेवलेलं ऐकलं का तुम्ही? मग तसंच आहे या गावात पण कुणी कोणाचं नाव तात्या ठेवल्याचं वाटत नाही. इतकं कार्यप्रवाह आहे माझा. याला विचारा माझी लोकप्रियता. अरे वा, म्हणजे सगळेच जण इकडे आहेत. या बघा याला विचारा आमची लोकप्रियता. रक्षित हे तुमचे जाव एक कलाकार बरं का, कलाकार. गोरख दादा, बरं झालं तू आलास. आनंद, एक काम कर, नारायणीला सांग मी बाहेर बोलवतो. आणि गोरख दादा, मी नारायणीला हेही सांगितलंय की 1 तासाच्या आत तिचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा. कारण ती जर ओजसशी लग्न करायला तयार नाही झाली तर तिला मी या घरात ठेवणार नाही. दाखलं मग तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. कोणाचा फोन होतो तो? तात्या असेल ना त्याच्या मित्राचा फोन. काय करायचं तुम्हाला? अहो आमचा फोन घेण्याविषयी ऑब्जेक्शन आहे हो, पण त्याचे मित्रच नव्हते म्हणले तात्या म्हणून. हे कसं शक्य आहे? अहो आता कुणी आपल्या पोराचं नाव रावण कुंभकर्ण ठेवतं का? मी तरी असं काही ऐकलेलं नाहीये. तेच म्हणतोय मी, रावण नाही कुंभकर्ण नाही, मग तात्या कसं असेल? काका, काका बरं झालं तू इथे आलास. अरे हो, शांत हो तू. हे बघ, जरा मला तुझ्याशी बोलायचंय. आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊन बोलू.
ओजस बरोबर लग्न कर आणि सुखात संसार कर. नाही काका, मी ओजसशी लग्न नाही करणार. का? अगं नारा, ओजस चांगला मुलगा आहे बघ. आम्ही सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय ना. काका, तो माझ्या बाळाची जबाबदारी नाही घेऊ शकत. ऐक माझं, मी बोललोय त्याच्याशी. तो अगदी चांगला मुलगा आहे. तो तुझी आणि बाळाची दोघांची काळजी घेईल. नाही घेऊ शकत तो. तो चांगला मुलगा नाहीये. काका, हे सगळे माझ्या वाईटावर टपलेत. कोणाला माझं चांगलं बघवतच नाहीये. नारा, हे बघ, कोणी तुझं वाईट करू इच्छित नाहीये, कळलं? आम्ही सगळ्यांनी विचार करून निर्णय घेतलाय. तू ओजसशी लग्न कर, कारण तोच बाप आहे या बाळाचा. नाही काका, मी ओजसशी लग्न नाही करू शकणार. नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. नारा, वेडेपणा करू नकोस. हे बघ, आम्ही सगळ्यांनी विचार करून हा निर्णय घेतलाय. आम्ही कोण कशाला वाईट करू तुझं? नाही, तुम्ही किती काही म्हटलं ना, मी ओजसशी लग्न करणार नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मग तुझं काय करायचं ना हे तू ठरव. आमचा आणि तुझा संबंध संप. काका, काका, मी तुझ्या पाया पडते. मी आणि माझं बाळ त्याच्यासोबत नाही राहू शकत. हे बघ नारा, माझा निर्णय हा शेवटचा आहे. मी जे काय सांगितलं ना तसं वाग गप. काका, प्लीज माझ्यावर दया कर. प्लीज माझ्यावर दया कर. नारा उठ. हे बघ बेटा, वेडेपणा करू नकोस. माझं ऐक, सगळ्यांचं भलं यातच आहे. तू काळजी घेईल तुझी आणि बाळाची दोघांची. माझ्यावर विश्वास आहे तुझा? त्याची पूर्ण जबाबदारी माझी. नीटच वागणार तुझ्याशी. माझं आई, तयार हो लग्न. येणार. काय झालं हो? असा चेहरा का पडलाय तुमचा? त्यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय की नारायणी नाही ऐकायची. वाटलंच होतं मला की असं काहीतरी वागणार म्हणून. राखीची पोरगी ती. 1 तास काय 1 मिनिट पण द्यायची लायकीची नाही ती. हिला सरळ हातात धरण लात पण घराच्या बाहेर काढा. फालतू का माहितीये, मी करतो ते पाहिजे तर. मला असं वाटतं तात्या जे म्हणतात ना, आपण तसंच करूयात. तसंच करूयात नाही. मी तेच करणार. गोरखदादालाही सांगितलंय. नारायणी जर लग्नाला तयार नाही झाली तर खरंच धक्के मारून बाहेर काढेन मी. वीर, त्याची काहीही गरज नाही. कारण नारायणी ओजसशी लग्नाला तयारच आहे. हे मी जोपर्यंत नारायणीच्या तोंडून ऐकत नाही तोपर्यंत विश्वास नाही ठेवणार. मी लग्नाला तयार आहे. हो, पण कुणाशी? मी ओजसशी लग्न करायला तयार आहे. ओजसराव, अभिनंदन. चला, हे आधी सुटलो आणि आमचे चिरंजीव पण सुटले. चला, आता यांचं लग्न झालं की तुम्ही दोघांनी इथे अजिबात थांबायचं नाही. सरळ पुण्याला पळायचं. आणि जेव्हा गोड बातमी असेल ना तेव्हाच मला फोन करायचा. समजलं? नाही, मी फोन नाही करणार. नाही म्हणजे प्रत्यक्ष सांगायला आहे ना गुड न्यूज. चालेल. हे बरं,
नारायणीच्या आणि ओजसच्या लग्नाची बातमी मी अक्काला सांगतो. तोपर्यंत तुम्ही बाकीच्या तयारीला लागा. सगळी तयारी झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे आमची. आता फक्त या झिपरे कुमारांना सुट्टा बुटात बघायचं आणि गाणं म्हणायचं. अरे गोड गोजीर ओ झिपरे कलाकार वाजवा की आमच्या गाण्यावर. वाजवा. गोड गोजिऱ्या लाज लाजऱ्या झिपऱ्या तू होणार नवरा. फुला फुलांच्या बांधून माळा सजवून टाकू त्या देवळा. अक्का चहा. अगं शालिनी, तू आजचा पेपर वाचलास का? नाही म्हणजे वाचेन थोड्या वेळानंतर. अगं ही बातमी वाच. हे बघ काय लिहिलंय. सासूच्या त्रासाला कंटाळून सुनेनी सासू झोपलेली असताना तिचे सगळे केस कापून टाकले. हुशार आहे की नाही सून? हो, म्हणजे सासूनी त्रास दिला तर आत्महत्या करायची, रडत बसायचं, यापेक्षा ही शिक्षा द्यायची सासूला, हो की नाही? काय आहे, शिक्षा दिली नाही ना तर सासू नावाचा प्राणी सोकावतो. हुशार आहे सून. एक सांगू अक्का, आत्ता कशा तुम्ही पूर्वीच्या अक्का वाटताय. म्हणजे तुम्हाला असं हसताना बघून माझीच दृष्ट लागायची. अगं येणारा प्रत्येक दिवस वेगळा असतो नाही का? कधी ऊन तर कधी पाऊस, हा नियमच आहे. पण शालिनी, आता मी एक गोष्ट ठरवली. दुसऱ्या कुणाच्या तरी चुकीमुळे स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करायची नाही. आपली माणसं, आपला संसार जपायचा. लांब चेहरा घेऊन बसायचं नाही, सुखी राहायचं, सतत हसायचं, वाईट बातम्या वाचायच्या. वा वा, क्या बात आहे. छान हसत खेळत वातावरण आहे. चांगलंय, असंच राहू दे. अक्का, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. मला काय खरं सांग, खूप दिवसांनी तुला असं हसताना बघून खरंच बरं वाटतं. पण ही बातमी ऐकलीस ना तर तुझ्या चेहऱ्यावरचा हसू अजून वाढेल बघ. बरं आहे, गेले काही दिवस हसणं कशाला म्हणतात विसरले होते मी. तेव्हा बाबा सांग, आता तुझी चांगली बातमी सांगून टाक. नारायणीनं ओजसशी लग्न करायला तयारी दाखवली. आता नारायणीचं लग्न ओजसशी. गावातल्या गोरगरिबांना सुद्धा लग्न करायला मी मदत करते, आर्थिक मदत करते. त्यांच्या लग्नाला मी जात नाही. त्याचप्रमाणे या लग्नालाही मदत हवी असेल तर मी पैसे पाठवून देईन, पण मी जाणार नाही या लग्नाला. ठीक आहे, तू नाही तर नाही, मी दादाला घेऊन जातो. मी येणार नाही आणि या वाड्यातल्या कुणालाही जाऊ देणार नाही. यांना तर नाहीच नाही. पिंजरा